नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. ते पण गावच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करते. सकाळी नाश्ता वगैरे केला. आता ना मी चालले डॉक्टरकडे पंदूर टिट्याला. हाताला माझ्या ना तुम्हाला काय लागलं काय माहीत नाही. त्याशी तिकडचं एक काटेरी झाड तोडलं मी. म्हणजे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, तो अजून सॉल्व्ह नाही झाला लाईटीचा प्रॉब्लेम. तर तिथे त्यांना त्या लाईटीच्या पोलवर चढायसाठी ना ते आमचे काटेरी झाड म्हणजे ते बोगनवेल बोलतात ना, बोगनवेलच्या ना खूप फांद्या, त्या बोगनवेलला ना काटे असतात मोठे मोठे, ते पण त्या सगळ्या त्या पोलला लागलेल्या होत्या. म्हणून मी ना त्या इलेक्ट्रिशियनला व्यवस्थित वरती चढायला मिळायला पाहिजे ना, म्हणून त्या मी फांद्या तोडल्या. मला काय तोडता येत नाही आणि आमच्या कोयत्याला धार पण नव्हती, तरी पण मी त्या तोडल्या, कारण का त्यांना व्यवस्थित चढता यावं म्हणून. तर काय माहिती काय झालं ते, माझ्या दोन्ही हाताला थोडंसं, ह्या हाताला आणि ह्या हाताला जास्त, आणि पायाला काटा की काय लागलाय, सुजलंय खूप. ते दाखवायसाठी मी डॉक्टरकडे जाते. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे सांगू तुम्हाला, अजून ते काही इलेक्ट्रिशियन आले नाही त्या गोष्टीला ना. 20-25 दिवस झाले, रोज फोन करतो तरी पण ते आले नाहीत. आता बघू, मिस्टर आल्यावर मी ते करून घेणार. आता त्यांना फोन करते, येतो बोलतात पण येत नाहीत. आणि आता मी ना रिक्षाने ना डॉक्टरकडे जाते. खूप झाले, आता रात्रभर मी काही झोपली नाही. चला, हे बघा, एवढं लाल झालंय. तर हे डॉक्टरकडे दाखवायला जाते. आणि थोडं ना हाताला पण लागलंय, ते थोडं इथे आणि हे इथे. हा बघा, हा लाईटचा पोल आहे ना, इथे बघा, हे काट्याचं झाड आहे आमचं इथे, बोगनवेलचं. हे बघा, हे मी तोडलं आणि तेव्हा तिकडे टाकलंय. हे बघा, ही बोगनवेल, त्याची थोडं अजून आहेत वरती फांद्या, ते मला काय तोडता नाही आलं. आणि कोयत्याला पण धार नव्हते. आणि ना इथे होतं तोडलेलं, ते टाकलं मी उचलून. तर हे थोडंसं राहिलं, हे काही काट्याचं नाही, साधंच आहे. आता चला मी चालेल, ऊन पडलं, आताच पाऊस पडून गेला बघा. चला आई, हां जरा थोडं आपण चालूया, पण चालत चाललंय. ऊन पडलंय बघा, मला भीती वाटते काय होतंय काय माहिती. हे बघा, माकड, हा केडली बोलतो इकडे. हे बघा कसं मस्त चाललंय. हा, हे केडली आम्ही माकडच म्हणता. मस्त चालत चाललंय. होय, ते खेळ असतात. आते बसले कचरा मारून, आतेकडे आले, रिक्षा यायला येणार इथेच. मी पण बसते. होय, यांचा फोन येईल. हॅलो भाऊ, आईवर बोला. काय आले ते लाईट वाले. ह्या लाल बटन असतं ना, ह्या बंद करायचा. हा, तुम्हाला चालू बिनू येणार ना. दाखवेन तुका, मी शिकवेन. ते बोचा शिकवता नाही, एक एक शिकवायचा, वस्तूला पटापट असता. बघा, आता मी ना रिक्षाने चालले डॉक्टरकडे पंदूर टिट्याला. मेन रोडवर आले. हा, जाऊया. हे बघा, पंदूर टिट्यावर आले मी, चालले दवाखान्यात. हे बघा, दवाखान्यातनं मी लवकर आले. आत्ता दवाखाना खोलला, एकच पेशंट आतमध्ये गेलाय, मी आले. हे बघा, डॉक्टर साहिल PC. हे बघा, मी घरी आले. मग अशी ना खूप जोराचा पाऊस आले, त्यामुळे मी ना शूट करता नाही आलं मला. आणि हातात ना पिशव्या पण होत्या. मच्छी घेऊन आली, कोलंबीच आणली आईसाठी आणि माझ्यासाठी सार करणार. छत्री सुकट टाकले आणि माझा हात खूप दुखतो. डॉक्टरने इंजेक्शन नाही दिलं, कारण अगोदर मी TTचं इंजेक्शन घेतलेलं ना, त्याने गोळ्या दिल्या, बोले होईल कमी म्हणून सांगितलं. आणि बोले तुम्हाला ना रक्त चेक करावं लागेल, शुगर वगैरे आहे ते मी चेक करणार बोललो. कारण ते जास्त झालं ना, हाताचं लाल लाल झालं, म्हणून त्याला वाटलं
डायबिटीज, मला डायबिटीज ब्लड प्रेशर काहीच नाही. त्याला असं वाटलं डायबिटीज वगैरे असेल, म्हणून सांगितलं रक्त चेक करूया आपण उद्या. बघू, जर पाऊस असेल जास्त तर नाही जाणार, कमी असेल तर जाईन. काल आणलेलं सिद्धूने, पण थोडं लागतात ना परत मला इथे. आणि ब्लिचिंग पावडर आणले, मच्छी आणली, दूध पिशवी आणलं, त्यांना वडापाव पण आणले मला आणि आईला. तर आता खातो आम्ही. आईसाठी आणि माझ्यासाठी ना मी वडापाव आणले ते बघा, आमच्या पंदूर टिट्यावरून. पाव मोठे आणि वडे छोटे आहेत. पण 12 वाजून गेलेत. मच्छी साफ करायची, चहा पिऊया आल्यावर. चहा मच्छी काय कोलंबीच आहे, मस्त आली ना चहा. कोलंबी ठेवले फ्राय करत, चपात्या झाल्या बघा. आता कोलंबीचं सार करते, खूप उशीर झालाय. सार फोडणीला घालते. भात नाही करणार आज. लाल चटणी वाटली. हे बघा कोलंबीचं सार शिजतंय. हे बघा कोलंबीचं सार. झालं. आणि इकडे कोलंबी फ्राय झालं. कोलंब्याला मोठ्या मोठ्या होत्या. तिथे पंदूर टिट्यावर काय नसतं मावळा. कुडाळ जावं लागतं मच्छी, मग मच्छी चांगली भेटते. इथे नसतं एवढं, गिरायकं पण नसतं, त्यामुळे मच्छी लोक जास्त आणत नाही. छोट्या ताटात वाटल्या आई. अजून हवं तर घ्या, एक कांदो हवं तर घ्या. जरासं जास्त नाही आवडत आम्हाला. तर हे कोलंबीचं हे आवडतं आईला. घ्या तुमच्या. चपात्या, कोलंबी फ्राय आणि कोलंबीचं सार बनवलं मी. जेवतोय. मग एवढ्या गोळ्या दिल्यात हे दुपारी जेवल्यानंतर. 2 प्रकारच्या आणि हे 2च दिवस. माझं मत होतं की इंजेक्शन दिलं असतं बरं आलं असतं, पटकन झालं असतं बरं. डॉक्टर नाही बोलले तर काय करणार. बघते बरं नाही ना, दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. मला खूप भीती वाटते, हात बीत कापावं लागेल, बोट. सकाळी तुम्हाला ना नीट दिसलं नसेल, आता बघा कसं दिसतं, एकदम भयानक. बघूनच मला ना भीती वाटत होती. चहा पितोय आम्ही. झोपली काय नाही मी, जरा फक्त पडून होती. आई झोपलेली जरा वेळ. चला खा, काय करा. मारी देऊ बिस्किट. हा काय करणार, चांबडी काढून टाकणार वरची आणि त्याला वाट मोकळी करून मग पडेल. जाऊन यायला दिसत नाही एवढं चष्मा लावून पण. बाबा त्याचीच कापते चांबडं. हे बघा त्याला होलच केला, निघाला काटा.
मामीने ना लोणच्यासाठी कैऱ्या दिलेल्या, त्या आता मी चिरते. संध्याकाळी त्याचं ना मी गोड लोणचं बनवणार आहे. हे छोटे छोटे तुकडे करणार आहे. कैरी छान आहे, गोड आहे. बघ आता कैरीच्या फोडी आहेत ना, याला आता मीठ टाकते मी. 2 चमचे मीठ टाकते. 2-2.5 चमचे. आणि 1 चमचा हळद. आणि हे चांगलं रात्रभर मुरू देते, म्हणजे फोडी त्याच्या नरम होणार. मिक्स करते. ह्याला पाणी सुटणार. हे रात्रभर मी असंच ठेवणार, वर खाली करत राहायचं. हे असं ठेवून देते, झाकण देते, त्याच्यावर हात देते. हे बघा आमचा ना हॉल आहे. हॉलमध्ये आम्ही झोपतो. आई ह्या साईडला आणि मी ह्या साईडला. आईसाठी हा पंखा आणि माझ्यासाठी हा इकडे. तर मग लावून दाखवते. हा हे बघा असा वेग. रात्रीचे ना 10:30 वाजलेत आणि आता आम्ही झोपतो. झोपणार नाही, झोप लगेच येत नाही. सांगून मला अर्धा 1 तास तरी लागतो झोप यायला. लगेच झोप येत नाही. गप्पा मारतो आईने मी, नंतर झोपतो. आणि वरती टेरेसवर नेटवर्क येतं. एवढं रात्री टेरेसवर आम्ही जात नाही. काहीतरी कोण असेल तर जातो, ते एकटी काय जात नाही. दुपारची जाते. चला झोपा आई. झोप नाही येत लगेच मला. आणि इकडे बघा रातकिड्यांचा आवाज. सगळं लॉक केलं मी दरवाजाला. बघा आवाज बघा. लाईट बंद करणार. टेरेसचा दरवाजा लॉक करायचा. झोपतो. चला आजचा व्हिडिओ ना मी आता इथेच संपवते. पण त्याच्या अगोदर मी कैरीचं गोड लोणचं कसं बनवलं ती क्लिप पण याच्यात ॲड करते. ती पण तुम्ही पूर्ण बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण गावच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. त्यांना आंबट गोड तिखट लोणचं बनवते. तेल तापत चालू. लसूण टाकलं. गोड लोणचं ना एकदम मी साध्या पद्धतीने बनवते. इकडे काही मसाले बिसाले मी वापरणार नाही. जो घरगुती मसाला आहे ना, मालवणी मसाला आमचा, तोच वापरणार आहे मी. बघा कसं बनवते ते. हिंग, करपवायची नाही जास्त लसूण. तेल तापलं गॅस बंद करते मी. त्याचा मसाला करपणार. हे बघा फोडणीला मी ना लसूण, मोहरी आणि हिंग टाकलाय. हे चांगली तडतड देते. मसाला टाकते. 3 चमचे तिखट आहे आमचा मालवणी मसाला. मिक्स करते. हळद आणि मीठ लावून रात्र मी ना मुरत ठेवलेलं कैरीच्या फोडी. त्यांचं पाणी खूप सुटलेलं त्याला. ते सगळं मी पाणी गाळून घेतलं आणि आता बघा फोडणीला टाकते. अगोदर ना मीठ टाकलं, ते आपण ना पाणी त्याचं काढून टाकलं. थोडं मीठ टाकते मी. बघा मीठ आणि मसाला टाकला आणि त्याचं झाकण ठेवून जरा वाफूया.
2 ते 3 मिनिट नंतर आपण गूळ टाकायचा. वर खाली करून घेते मी. आठ ते 10 मिनटं ना फोडी चांगल्या शिजल्या. आता त्याच्यानं 1.5 वाटी मी गूळ ॲड करणार आहे. आणखी 10 मिनटं ना मी त्या फोडी शिजून घेणार आहे, गुळाचा पाक आटून मुरेपर्यंत. हे बघा, आंबट गोड तिखट लोणचं तयार झालं. आता मी ना हे काचेच्या बरणीत भरते. मग टेस्ट पण करून सांगते. मला आवडतं गोड लोणचं. हे बघा, चविष्ट असं गोड लोणचं आपण झटकीपट आणि कमी साहित्यात बनवलं. तर तुम्हाला त्याची टेस्ट सांगते कशी आहे ते. मी ना टेस्ट करून बघितलं, खरंच लोणचं खूपच छान झालं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल.